हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत ना? द फूड फॉर हंग्रीच्या पाटील्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हवेमध्ये आता थोडासा गारवा जाणवू लागला आहे. खरं तर थंडी आत्ता पडायला सुरू झाली असं म्हटलं तरी काही हरकत नाही. मग थंडी आहे म्हटल्यावरती काही ना काहीतरी चटपटीत गरमागरम असं खाण्याची इच्छा होतेच आणि बाहेर जायची तर अजिबात इच्छा होत नाही वातावरण थंड असल्यामुळे. म्हणून म्हटलं चला घरातच रगडा पॅटीस बनवूया आणि लागले त्याच्या तयारीला. त्याच्यासाठी मी उकडून घेतले काही बटाटे. त्या बटाट्यांना छान असं किसून घेतलं आणि त्याच्यामध्ये फक्त मीठ आणि हळद टाकून छान असा त्याचा गोळा तयार करून घेतला. व्यवस्थित बटाट्याला कुस्करून मळून त्याचा एक छान गोळा तयार करून घेतला आणि त्या गोळ्याचे तुम्हाला हवे तसे तुम्ही शेप देऊ शकता. गोल, हार्ट शेप किंवा तुमच्याकडे जे शेप अवेलेबल असतील त्या शेपमध्ये तुम्ही त्या पॅटीज बनवू शकता. माझ्याकडे थोडासा वेळ कमी होता म्हणून मी गोल पॅटीज केलेल्या आहेत. आणि मग काय, आपल्या तयार झालेल्या पॅटीज ज्या आहेत त्या तव्यावरती थोडंसं तेल टाकून आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. मी सर्व पॅटीज ॲट अ टाइम तव्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि पॅटीज ठेवल्या त्याला चम्मच वगैरे काही लावू नका, नाही तर त्यांचा शेप खराब होऊ शकतो. कमीत कमी स्लो गॅसवरती एका साईडने 5 मिनिटं ठेवून त्यांना छान गोल्डन क्रिस्पी होऊ द्या आणि सेम प्रोसेस रिपीट करायची आहे आपल्याला. पलटी मारल्यानंतर सुद्धा 5 मिनिटं छान गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत त्यांना आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्या शॅलो फ्राय करून झाल्यानंतर आपल्या पॅटीज रेडीच आहेत. मग पॅटीज रेडी झाल्यावरती मग रगडा पॅटीज तर बनलीच पाहिजे. म्हणून मग मी छान असं पॅटीजना प्लेटमध्ये घेतलं, त्याच्यावरती गरम रगडा टाकला. रगडा टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं छान अशी टेस्ट येण्यासाठी टाकलेलं आहे काळं मीठ, बारीक चिरलेला कांदा आणि आपली हिरवी चटणी, गोड चटणी. तुम्हाला जी चटणी आवडते ती तुम्ही टाकू शकता, जी नाही आवडत ती स्किप करू शकता. खूप सारा काय म्हणू शेवाचा तर लिटरली पाऊसच पडलेला आहे. आणि थोडंसं छान दिसावं म्हणून टाकलेलं आहे त्याच्यावरती किसलेलं गाजर आणि बीट. आणि स्ट्रीट स्टाईल करतोय म्हणून खूप सारी कोथिंबीर टाकल्यानंतर त्याच्यावरती टाकत आहोत आपण थोडीशी खारी डाळ. आणि ते झाल्यावरती अजून थोडंसं क्यूट दिसण्यासाठी म्हणून मी टाकलेले आहेत डाळिंबाचे दाणे, थोडेसे अख्खे उकडलेले वटाणे आणि आपलं पाणीपुरीचं पाणी टाकल्याशिवाय तर रगडा पॅटीस पूर्ण होऊच शकत नाही, म्हणून खूप सारं तिखट पाणीपुरीचं पाणी. आणि बोलता बोलता आपली रेसिपी सुद्धा रेडी झालेली आहे. मग आता तुम्ही बसू नका, चला पटापटा उठा आणि जाऊन तुमच्या किचनमध्ये सुद्धा रगडा पॅटीसची रेसिपी करा आणि थंडी एन्जॉय करा. हो, पण जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. एन्जॉय, बाय.